मित्रांनो, आजचा विषय आहे सिलेक्शन मेथड आणि रिजेक्शन मेथड. आता ही सिलेक्शन मेथड आणि रिजेक्शन मेथड काय हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. कल्पना करा, आपल्याला एक शर्ट घ्यायचा आहे आणि शर्ट घेण्यासाठी आपण दुकानात जातो. दुकानदार आपल्याला वेगवेगळे शर्ट दाखवतो, त्यात 10-12 शर्ट आपल्या समोर असतात आणि त्यातून आपल्याला एक शर्ट घ्यायचा असतो. मग यामध्ये रिजेक्शन मेथड काय आहे, तर 10-12 शर्ट जे आपल्या समोर आहे त्यातून आपण काही शर्ट निवडतो रिजेक्ट करण्यासाठी. म्हणजे काही शर्ट आपल्याला नकोय, मग आपण त्यामध्ये बघतो, अरे हा स्टँडिंग कॉलरचा शर्ट मला नकोय, हा कलर मला आवडत नाही, हा शर्ट नकोय, हा कलर माझ्याकडे आहे, हा शर्ट नकोय, या शर्टची फिटिंग व्यवस्थित नाहीये, हा शर्ट नकोय. आणि त्यातून उरलेले जे शर्ट शिल्लक राहतात त्यातून एक शर्ट आपण निवडतो. म्हणजे शर्ट निवडण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, ती कशी पूर्ण केली आपण पहिल्यांदा आपल्या समोर जेवढे ऑप्शन्स आहेत ना, त्यात आपल्याला जे ऑप्शन नकोय ते बाजूला काढले आणि उरलेल्यामधनं आपण एक शर्ट निवडलाय. याला म्हणलं जातं रिजेक्शन मेथड. आता सिलेक्शन मेथड काय आपण समजून घ्या की 10-12 शर्ट आपल्या समोर आहे आणि यातून आपल्याला एक शर्ट जर घ्यायचा असेल तर आपली सिलेक्शन मेथड इथं कशी असते की 10-12 शर्ट आहे, त्यातून आपण म्हणतो हा शर्ट मला एक छान वाटलाय, हा एक छान वाटलाय आणि यातून मी कोणता घेऊ, चला हा पॅक करा. ही झाली सिलेक्शन मेथड. म्हणजे जे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत त्यातून जो बेस्ट ऑफ द बेस्ट चांगला पर्याय आहे तो चांगला पर्याय आपण निवडतो. याला म्हणलं जातं सिलेक्शन मेथड. आणि आयुष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या मेथड आपण वापरत असतो. समजा सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण उदाहरण घेऊ. एका विद्यार्थ्याला विचारलं की बाबा कशावर काम करतोय, तो सांगतो सर मी पीसीबी ग्रुपवर काम करतोय, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो. त्याला विचारलं तू पीसीबी ग्रुप का घेतला, तर एका विद्यार्थ्याने सांगितलं सर मला बायोलॉजी आवडतो, मला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, मला बायोलॉजीवर काम करायचं आहे. म्हणजे मला बायोलॉजी आवडतो, मला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, मला बायोलॉजीवर काम करायचं आहे. म्हणजे त्याला बायोलॉजी पाहिजे होता म्हणून त्यांनी बायोलॉजी निवडला. आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तुझा कोणता ग्रुप आहे, तो सांगतो माझा पीसीबीच ग्रुप आहे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोच आहे. मग त्याला विचारलं तू बायोलॉजी का घेतला, त्यांनी सांगितलं तर सर असं विशेष असं काही कारण नाहीये, पण मला मॅथ्स आवडत नाही, मला मॅथ्स नकोय, म्हणजे मला मॅथ्स नकोय म्हणून मी बायोलॉजी घेतला. ही झाली रिजेक्शन मेथड. मॅथ नको म्हणून बायोलॉजी आहे, याला रिजेक्शन मेथड म्हणतात. आणि मला बायोलॉजी पाहिजे म्हणून बायोलॉजी आहे, याला सिलेक्शन मेथड म्हणतात. हे कॉलेजच्या विद्यार्थ्याचं फक्त उदाहरण होतं मित्रांनो. पण सिलेक्शन मेथड आणि रिजेक्शन मेथड ही प्रत्येक ठिकाणी लागू होते. कुठेही असू द्या ही मेथड लागू होते. काही व्यावसायिकांना जर विचारलं की साहेब तुम्ही प्रोडक्शनवर का काम केलं, तुम्हाला प्रोडक्शन बिझनेस का आवडला, त्यांनी सांगितलं तसं काही विशेष कारण नव्हतं, एक तर मला बिझनेस करायचा होता आणि मला मार्केटिंग नको होतं, मग मला मार्केटिंग नको होतं म्हणून मी प्रोडक्शन केलं. इथं रिजेक्शन मेथड झाली पुन्हा की मार्केटिंग नको म्हणून प्रोडक्शन मध्ये आला. आणि सिलेक्शन मेथड काय होऊ शकते की मला प्रोडक्शन मध्ये काम करायचं आहे म्हणून मी प्रोडक्शन मध्ये काम करतो, याला म्हणलं जातं सिलेक्शन मेथड. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपण निवडत असताना आपल्याला हे नको म्हणून आपण ही गोष्ट निवडतो का ही गोष्ट मला आयुष्यात पाहिजे म्हणून ही गोष्ट आपण निवडतो, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि सिलेक्शन मेथडने जी गोष्ट निवडतो त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे कोणताही निर्णय घेत असताना आपण सिलेक्शन मेथड वापरतो का रिजेक्शन मेथड वापरतो यावर विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे, कारण त्यावर बऱ्याच अंशी रिझल्ट अवलंबून असतो. त्यामुळे निर्णय घेताना सिलेक्शन मेथड की रिजेक्शन मेथड याचा विचार निश्चित झाला पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.